माऊली रामकृष्ण हरी या वारी मार्गावर गेली 15 वर्षापासून प्लास्टिक थर्माकोल कचरामुक्त दिंडी अभियान आता आपण फलटणच्या पुढे आहोत आणि या ठिकाणी माहेश्वरी समाजाचं मोठं अन्नदान असतं। या सगळ्या प्रबोधनामुळे प्लास्टिक आणि थर्माकोल वापरायचं नाही हे सगळ्या अन्नदात्यांना आपण खूप मोठ्या प्रमाणावर संपर्क करून सांगितलेलं आहे। परंतु याच्यामध्ये काही टेक्निकल अडचणी ज्या आहेत त्या अडचणी येत आहेत। काही जणांनी त्या अडचणींवर मात केली, काही जण त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतायत। परंतु यावर्षी जे जाणवलंय ते प्रत्येक अन्नदात्याला हे नक्की माहिती आहे की आपल्याला बदल करायचा आहे आणि काही जणांनी तो बदलही केलेला आहे। या ठिकाणी माहेश्वरी समाजाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित आहेत, तर या विषयात त्यांनी जो काही बदल केलेला आहे तो बदल ते आपल्याला सांगणार आहेत। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। नमस्कार, मी माहेश्वरी वेलफेअर फाउंडेशन खारघर नवी मुंबईतर्फे आजचा जो फलटणच्या पुढे अन्नदानाचा कार्यक्रम झाला त्या संदर्भामध्ये काही माहिती आपणास देऊ इच्छितो। सालाबादप्रमाणे आम्ही ह्या अन्नदानासाठी जवळपास 20,000 वारकऱ्यांना भोजन उपलब्ध करून दिलेलं आहे। 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या निसर्गवारीच्या संकल्पनेतनं मागच्या वर्षी आमच्या चर्चेमध्ये आल्या होत्या। सगळ्यात पहिलं म्हणजे द्रोण। आम्ही मागच्या वर्षी जे द्रोण वापरत होतो ते प्लास्टिकचे द्रोण होते, किंबहुना त्याला एक प्लास्टिकची लेयर होती। यावर्षी त्या याचं रिप्लेसमेंट आम्ही कागदाचे कंपोस्टेबल द्रोण याच्याने केलेला आहे। म्हणजे एक पहिला महत्त्वाचा आमूलाग्र बदल या आपल्या निसर्गवारीच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। दुसरा महत्त्वाचा बदल की दरवर्षी प्लास्टिकचे स्पून्स किंवा चमचे वापरावे लागतात। गेल्या वर्षी आम्ही काही प्रमाणात वापरले, यावर्षी पूर्णपणे आम्ही हे कागदाचे चमचे या ठिकाणी वापरलेले आहोत। पण महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं आपल्याला अवचट साहेब की आम्हाला पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवणारी किंवा उपयुक्त अशी काही द्रोण किंवा तत्संबंधित काही मटेरियल असेल त्याची उपलब्धता होत नाही आहे। आम्ही बऱ्याचदा आपल्याशी पण संपर्क साधला किंवा इंटरनेटच्या माध्यमातून पण त्या दृष्टीने प्रयत्न केला, परंतु आम्हाला अशा प्रकारचं नैसर्गिक मटेरियल कोणी बनवून देत असेल किंवा कोणी बनवून देतं का या बाबतीत काहीच माहिती मिळाली नाही। तर मी आजच्या ह्या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुढच्या वर्षीची वारी ही 100% जर आपल्याला निसर्गवारी करायची असेल तर आपण आम्हाला मदत करावी आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळ्या प्रकारचं जे मटेरियल वापरतो आहे या अन्नदानासाठी ते जरूर निसर्गाला संयुक्तिक राहील असंच वापरू। आपण जे काही प्रबोधन करत आहात त्या प्रबोधनासाठी आमच्या शुभेच्छा तर आहेच, किंबहुना त्याचा पार्ट होण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।